नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप मस्त मजेत असाल. ज्यावेळेस आम्ही आदमापूरला गेलो होतो ना, त्यावेळेस येताना ही मूर्ती आणली होती बाळूमामांची. आहोनला गाडीमध्ये ठेवण्यासाठी हवी होती, तर त्यांनी त्यांच्या चॉईसने मस्त अशी एक छोटीशी मूर्ती घेतली. येता येता कोल्हापूरला पण गेलो होतो. येताना पिलूला मस्त अशी कोल्हापुरी चप्पल पण घेतली, जी की त्याला खूप आवडली होती. येताना बरीचशी शॉपिंग केली होती, पण सगळं काही व्हिडिओमध्ये मी ॲड केलेलं नाही आहे. त्यानंतर हे दिवाळीनिमित्त आहोनला मिठाईचे बॉक्स पण भेटले होते. आणि पिलूला मिठाई जास्त काय आवडत नाही. आमच्या घरामध्ये गोड जास्त कुणीच खात नाही, आहो सोडून. त्यानंतर हा मी छोटासा एक देवारा पण घेतला होता. मे बी मला 1800 ते 2000पर्यंत बसला होता. कारण माझं बरेच दिवस चाललं होतं की मला देवारा घ्यायचाच आहे. जो होता तो जुना होता आणि वरती भिंतीला लावला होता. आता सध्या मी खाली माझ्या मशीनवरतीच ठेवलेला आहे वन साईड. तर देवारा कसा वाटला नक्कीच सांगा. मला मनासारखा भेटला आणि मला मोठा हवा होता, तसंच मी पण घेतला. त्यानंतर तिथे संध्याकाळी मस्त पनीरची भाजीची तयारी करायला घेतली होती. बरेच दिवस झाले पनीर काय बनवलं नव्हतं, म्हणून म्हटलं होतं आज संध्याकाळी पनीरची भाजीच बनवता. तर मस्त पनीर वगैरे कट करून घेतले. काही काही जणांची बनवण्याची पद्धत खूप वेगळी असते, पण मी शक्यतो ज्या भाज्या मला जमत नाही त्या भाज्या मी मस्त यूट्यूबला बघूनच बनवत असते. आपली आजी म्हणून एक चॅनल आहे यूट्यूबला, त्यांचे व्हिडिओ मला खूप आवडतात. दिवाळीचा पण संपूर्ण फराळ मी आपली आजी व्हिडिओ पाहूनच बनवलेला आहे. पनीरची भाजी वगैरे केली, स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि संध्याकाळच्या टायमाला घेतलं ते शंकरपाळ्या बनवायला. हा व्हिडिओ आधीचा आहे, म्हणजे दिवाळीच्या ऑलमोस्ट 3 दिवस आधीचा. त्यावेळेसच मी शंकरपाळ्या वगैरे बनवायला घेतलं होतं. एक एक तयारी चालू होती. एक एक दिवसामध्ये मी एक एक वस्तू बनवून घेतलेल्या होत्या. संध्याकाळच्या शंकरपाळ्या वगैरे बनवून घेतल्या. दुसऱ्या दिवशी करंज्या आणि चिवडा आणि तिसऱ्या दिवशी मस्त अशा चकल्या बनवून घेतल्या होत्या. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक एक पाहायला भेटेलच. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉग.